कल्पना करा, एक संपूर्ण फॅमिली देवाच्या दर्शनाला जाते. देवळात दर्शन होतं, मन आनंदाने भरून येतं. हसत खेळत ते घराकडे निघतात. मुलं गाडीत खेळतायत, महिला गप्पा मारतायत. सगळं काही कसं एकदम सुखात सुरू आहे. पण अचानक फक्त एका सेकंदात काळ असा घाला घालतो की एका हसत्या खेळत्या कुटुंबाची कायमची राख रांगोळी होते. होय, हेच घडलंय पंढरपूरच्या बावचे आणि साकोरे कुटुंबासोबत. एकाच कुटुंबातील तब्बल 3 मायलेकरांच्या जोड्या, निष्पाप 6 महिन्यांचं बाळ आणि 60 वर्षांची आजी. एकाच वेळी एकाच चितेवर या सगळ्यांना अग्नी दिला जातो. हा केवळ एक अपघात नव्हता मित्रांनो, हा एका व्यवस्थेचा आणि कंत्राटदाराचा अक्षम्य निष्काळजीपणा होता, ज्याने एका रात्रीत अख्ख्या पंढरपूर गावाला रडायला लावलं. पण या अपघातामागचं असं एक धक्कादायक सत्य समोर आलंय, जे ऐकून तुमचाही संताप अनावर होईल. काय होतं ते सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आजचा हा व्हिडिओ बनवताना माझंही काळीज हेलावतंय. आपण नेहमी रस्त्यावरून प्रवास करतो, पण आपल्याला माहित नसतं की पुढच्या वळणावर आपल्यासाठी कोणता धोका दबा धरून बसलाय. 14 जून 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ अशीच एक हृदयद्रावक आणि भीषण घटना घडली. पंढरपूर येथील बावचे आणि साकोरी कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक मिळून एकूण 14 जण एका पिकअप गाडीतून देवदर्शनासाठी म्हसवडला गेले. दर्शन खूप छान झालं. घरातले सगळे आनंदी होते. दुपारच्या वेळी ते परतीच्या प्रवासाला निघाले. कोणालाच ठाऊक नव्हतं की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. तांदुळवाडी जवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्याने तुटुंब भरलेल्या विहिरीत कोसळली. पण विचार करा, पाणी पूर्ण भरलेली विहीर, अरुंद रस्ता आणि अचानक गाडी पाण्यात कोसळणं. तिथे नक्की काय घडलं असेल? पण खरी कहाणी इथे संपत नाही. पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गाडी पाण्यात कोसळताच तिथे एकच आक्रोश सुरू झाला. विहीर खोल होती आणि पाण्यात गाड्याचा अंदाज येत नव्हता. गाडीत लहान मुलं आणि महिला होत्या. ज्या प्रवाशांना पोहता येत होतं त्यांनी स्वतःचा जीव वाचवत विहिरीत बुडणाऱ्या इतर नातेवाईकांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. पण वेळ कमी होती आणि जीव गुदमरत होता. पण म्हणतात ना, देव जेव्हा स्वतः येऊ शकत नाही तेव्हा तो माणसाच्या रूपात कोणाला तरी पाठवतो. त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या इरफान नावाच्या एका तरुणाला अपघात झाल्याचं समजलं. विहिरीतून येणारे ते किंचाळण्याचे आवाज ऐकून इरफानने एक सेकंदाचाही विचार केला नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने थेट त्या खोल विहिरीत उडी मारली. देवासारखा धावून आलेल्या इरफानने आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावली. त्यांनी विहिरीतून तब्बल 6 लोकांना सुखरूप बाहेर काढलं. मित्रांनो, विचार करा, जर इरफान आणि ते ग्रामस्थ तिथे वेळेवर आले नसते तर कदाचित हा आकडा अजून मोठा असू शकला असता. पण दुर्दैवाने त्या काळोखात आणि खोल पाण्यात उर्वरित 8 जणांना वाचवण्यात यश आलं नाही. या भीषण अपघातात ज्या 8 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला त्यांची नावं आणि त्यांचं वय ऐकलं ना तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अधिकृत माहितीनुसार मृतांमध्ये 3 मायलेकरांच्या जोड्या होत्या. पूजा अमोल साकोरे, वय अवघं 23 वर्ष आणि तिचा लहानगा मुलगा आरव अमोल साकोरे, वय फक्त 8 वर्ष. पूजा बालाजी बावचे, वय 27 वर्ष आणि तिच्या कळेवर खेळणारं निष्पाप बाळ समर्थ बालाजी बावचे, वय अवघं 6 महिने. मित्रांनो, 6 महिन्यांच्या त्या बाळाने या जगाचा नीट अनुभवही घेतला नव्हता. अश्विनी संदीप बावचे, वय 27 वर्ष आणि तिची 2 जुळी मुलं, संस्कार संदीप बावचे आणि संस्कृती संदीप बावचे, दोघेही 14 वर्षांचे. आणि या संपूर्ण कुटुंबाची सावली वृद्ध आजी इंदुबाई दशरथ बावचे, वय 60 वर्ष. विचार करा, आपल्या डोळ्यादेखत आपली पत्नी, आई आणि निष्पाप मुलांचा अंत पाहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ बावचे आणि साकोरे कुटुंबातील पुरुषांवर आली आहे. एकाच वेळी हसत्या खेळत्या कुटुंबाची अशी राखरांगोळी झाली की अख्खं गाव हुंदक्यांनी दाटून आलं. रविवारच्या रात्री जेव्हा या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले तेव्हा तिथलं दृश्य पाहून खरोखरच पाषाणालाही पाझर फुटला असता. अत्यंत शांततेत आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. स्मशानभूमीत जेव्हा एका बाजूला वृद्ध आजी, दुसऱ्या बाजूला तिच्या सुना आणि त्यांच्या चिमुरड्या नातवंडांचे मृतदेह
एकाच वेळी सरणावर रचले जात होते तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकाच वेळी 3 माता आणि त्यांच्या पोटच्या गोळ्यांना अग्नी दिला जात असताना स्मशानभूमीत प्रत्येकाने हंबरडा फोडला. पण तुम्हाला काय वाटतं, हा अपघात खरोखरच नशिबाचा खेळ होता का, की यामागे एका कंत्राटदाराची नफेखोरी आणि प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा दडला होता? आता जो ट्विस्ट समोर येणार आहे तो तुमचा सिस्टमवरचा विश्वास उडवून लावेल. तुम्हाला वाटेल की ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी विहिरीत गेली, विषय संपला. पण नाही, खरा गेम इथे सुरू होतो. ज्या विहिरीत ही गाडी पडली त्या विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगितली. जेव्हा रोडवेज सोल्युशन कंपनीने हा रस्ता तयार करायला घेतला तेव्हा रस्त्याची उंची खूप वाढवली गेली. त्यामुळे आजूबाजूच्या जमिनी आणि ती विहीर रस्त्यापेक्षा खूप खाली राहिल्या. रस्ता उंचावल्यामुळे अपघातांची शक्यता ओळखून विहीर मालकांनी कंत्राटदाराला आणि प्रशासनाला आधीच बजावलं होतं की बाबांनो, गाड्या थेट विहिरीत जाऊ शकतात. इथे एक मजबूत संरक्षक भिंत अर्थात कठडा बांधा. प्रशासनाकडे कित्येकदा विनंत्या अर्ज करूनही अधिकाऱ्यांनी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघात स्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अशीच एक विहीर आहे जिथे फक्त 15 दिवसांपूर्वीच एक पिकअप विहिरीत गेली होती. अशा घटना वारंवार घडत असताना तक्रारी देऊनही प्रशासनाने त्यांची दखल का घेतली नाही? पहिल्या अपघातानंतर तरी प्रशासनाने तिथे कठडा का बांधला नाही? पण म्हणतात ना, 8 निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणेला जाग आली. अपघाताच्या 24 तासांच्या आत राज्य सरकारने कडक पाऊल उचललं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. पण केवळ पैशांनी गेलेले जीव परत येतात का? नाही. म्हणूनच सरकारने यावेळेस रस्त्याचे ठेकेदार रोडवेज कन्स्ट्रक्शनला थेट जबाबदार धरलं आणि कंत्राटदार नवज्योत गडाख यांच्यावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यामुळे कंत्राटदार वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण मित्रांनो, हा गुन्हा आधीच दाखल करून तिथे संरक्षक भिंत बांधली गेली असती तर आज या 8 निष्पाप जीवांचे प्राण वाचले नसते का? कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला हे ठीक आहे, पण मला या व्यवस्थेला, त्या प्रशासनाला आणि एसी केबिन मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तर पहिला प्रश्न असा की विहीर मालकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी जेव्हा लेखी अर्ज दिले होते, सुरक्षेची मागणी केली होती, तेव्हा तुमचे अधिकारी कोणत्या कुंभकर्णी झोपेत होते? सामान्य माणसाच्या अर्जाची किंमत तुमच्यासाठी रद्दीच्या कागदासारखी आहे का? प्रश्न दुसरा, अपघात स्थळापासून अवघ्या 100 मीटरवर फक्त 15 दिवसांपूर्वीच तसाच एक अपघात झाला होता. तो अपघात म्हणजे प्रशासनासाठी धोक्याची घंटा नव्हती का? की पहिल्या अपघातात कोणी मेलं नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या मोठ्या अपघाताची आणि 8 निष्पाप बळींची वाट पाहत होतात? तिसरा प्रश्न, रस्त्याची उंची वाढवताना कंत्राटदाराने सुरक्षेचे नियम पाळले की नाही हे तपासण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडी आणि संबंधित सरकारी अभियंत्यांची नव्हती का? रस्त्यांचं ऑडिट न करताच त्याला मंजुरी कशी मिळाली? मग या हलगर्जीपणाला कारणीभूत असणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर अजूनही गुन्हे का दाखल झाले नाही? चौथा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा की प्रत्येक अपघातानंतर 5 लाख रुपयांची मदत जाहीर करून सरकारने आपले हात झटकून घेते. पण मला सांगा, त्या 6 महिन्यांच्या चिमुरड्या समर्थची, त्या 8 वर्षांच्या आरवची आणि 3 मातांची किंमत फक्त 5 लाख रुपये आहे का? पैशांनी त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे हसते खेळते दिवस तुम्ही परत आणू शकता का? कंत्राटदाराची नफेखोरी आणि प्रशासनाचा हा निष्काळजीपणा हा निव्वळ अपघात नाही, तर हा एका सिस्टमने केलेला खून आहे. आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या तांदूळवाडी सारख्या रस्त्यावरून जाताना पुढचा बळी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा असू शकतो. हा अपघात आपल्याला खूप काही शिकवून जातो. जेव्हा आपण रस्ता कर म्हणजेच रोड टॅक्स भरतो तेव्हा आपल्याला सुरक्षित रस्ते मिळणं हा आपला हक्क आहे. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी सामान्य माणसाने आपला जीव का द्यायचा? आज बावची आणि साकोरे कुटुंब उद्ध्वस्त झालंय. रस्त्यांवर असे हजारो ब्लॉक स्पॉट आणि उघड्या विहिरी आहेत ज्या आपल्या मृत्यूची वाट पाहत आहेत. या अपघातात कंत्राटदारावर गुन्हा तर दाखल झालाय, पण जोपर्यंत अशा कंत्राटदारांना आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. इरफान सारख्या तरुणाने दाखवलेली माणुसकी आपल्याला अभिमान वाटायला लावते, पण
व्यवस्थेचा हा निष्काळजीपणा आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या 8 निष्पापांच्या मृत्यूला फक्त एक तो कंत्राटदार जबाबदार आहे की ती सिस्टम सुद्धा? तुमच्या भागातील रस्त्यांवरही अशीच काही धोकादायक ठिकाणं आहेत का? मला खाली कमेंट्समध्ये सांगा. या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.